शॉर्टकट मध्ये घेतो, एकदम शॉर्टकट. तुम्ही लय लांबला लांब आलेले आहेत. आज मात्र माझी झोरे कुळाची आग, जो गादीचा मालक माझा झोरा आणि झोऱ्याचे कोळी गवता पाटण मालातली पाटोडे गावची माझी मानाई, सॉरी आज माझी जाणाई नवले आज पावली आणि झालेली सेवा गोड मारून घेतली. आज किती पण काय बोला, आता काय बुवांना काय बोला किंवा बुवा मला काय बोलले, आजच्या वारीचा सारांश काय की तुझ्यावाल्याने शक्तीवाल्याचा प्रश्न पडला, एवढंच असणार आहे. त्याच्यामुळे रात्र थोडी आणि सोंगा फार जास्त काही बोलत नाही. मात्र एकच आहे की असे शाहीर या आमच्या कोकणात आहेत. फक्त एखाद्याच्या भावसावर गेलं, आयशीवर गेलं, जातीवर गेलं, बायकांच्या 2-3 अवयवावर गेलं, पुरुषांच्या 2-3 अवयवावर गेलं, त्याच्या पलीकडे शक्ती तुला काय आज जाण्याच्या लेकरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समोर आज सादर झालेला आहे आणि इतिहास याची साक्ष राहील. म्हणून शाहीर बरोबर तुम्ही म्हणतात की लग्नात अक्षता वाटल्या, अक्षता वाटल्या, शिव पार्वतीच्या लग्नात अक्षता वाटल्या, पण तांदळाच्या नाही. त्याच्यात उत्तर आहे माझं की तारांगणाच्या अक्षता वाटल्या. त्याच्याबद्दल वाद नाही. गंगेच्या साक्षीने तारांगणाच्या अक्षता वाटल्या. म्हणून शाहीर हरकत नाही, तुम्ही तुमचा भाग देताय, असं झुजलंच पाहिजे, छातीला बोट लावलंच पाहिजे. पण हा सूर्य आणि हा जयद्रथ जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा त्याला ग्रंथाचा आधार असतो. तुम्ही आज प्रश्नाचं उत्तर मान्य का केलं, ते कुठल्या तरी तुमच्या ग्रंथात आहे म्हणून मान्य केलं. मग आपल्यामध्ये आपल्यासाठी ह्या शास्त्रासाठी सुप्रीम कोर्ट एकच ग्रंथ आधार. म्हणून शक्तिपुराचा मूळ गाभा काय की हे सगळं प्रश्न उत्तर आणि भागाला भाग कव्हर करणे, या सगळ्या गोष्टी. बाकी या 7 सूर आणि स्केल गम गोष्टी. वाडवडिलाची मूळ भाषा काय, त्याने लिहून ठेवलेला गण, आज सुरेश भाऊकरांनी लिहिलेल्या गण, त्यांनी लिहिलेली कवन तुम्ही आज गायली, त्यांचे सूर तुम्हाला माहिती नाहीत ना. तेव्हा युट्यूब नव्हतं, कॅसेट नव्हती, काय नव्हती. मग टिकणार शेवटला हे. म्हणून शाहीर काय म्हणतोय, प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं, पोट तिडकीने दिलं, तुम्ही अभ्यास केलाय. पण प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला विश्वास आहे की मी खरं असेल तर खरंच बोलणार. प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही नाही जवळ पण केलेलं नाही. पहिला गाणं घेतो बघा. मी तर भोळी आडानी ठकू, या बघू उडवा चालेलीवर बुवानी भारी आणल्या डोळ्यात. मराठी मावळ्याची ओळख खरी. बघा मी म्हणत नाही की हा मूळ शक्ती तुला आहे, पण तिकडं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बुवानी पण तसाच प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या दरम्यान आता बघा तुम्ही कसं बुवा ज्या शक्तीला फक्त बोलण्यापुरतं आहेत की नाही, मग तसं जरा मी पण गाणी गायलं, स्तवन गायलं, सद्गुरु चरित्र, समर्थ बैठक, गट गायला मुळारांबाचा, गवळण गायली जरा खोडीची, एक समाज प्रबोधनाचा मुकडा घेतला. म्हणजे मूळ शक्ती तुला जपला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मूळ शक्ती तुला जपलेला आहे. त्याच्यामध्ये जरा लोणचं आणलं होतं. त्या लोणच्यानं काय पाठ बिघडत नाही, कमी पुरता खात. कॉमेडी सगळं करायला बघता, सगळ्यांना जमत तर त्याला करणार काय. माझं जरा अंगीभूत तो गुण आहे, त्याच्यामुळे मला जमतं. त्याच्यावर तुम्ही एवढं जळू नका. तू मेरा दोस्त आहे ना बेटा, तो बच्ची गुजराती आहे शब्द. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मोठ सैल होईल का. कावळा कोळको भारी विषय आणतो तुम्ही कावळ्याचा आणलाय, तसा मी पण बघा प्राण्याचा आणलाय. अरे तुरेवाला आहे मी यार. अरे मोठे मोठे गार गेले हिम्मत मध्ये, भेटे तुरेवाला खरा हिम्मत मध्ये तो. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मोठ सैल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. आणि कितीही फुगली बेडक तरी सांगा होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. मराठी
मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी तुझं सैल होईल का तुझं सैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी सांगा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी सांगा बैल होईल का असं नमून दाखलं दादा तुम सांगू मी किती तुम्हा सांगू मी किती ओ तुम्हा सांगू मी किती आलं केलं काही काही नाही हो गंती त्याची नाही गणती त्याची नाही गणती भोगल काय तिच्या पोटाचं पाय हळूहळू चालते होणार काय भोगल काय तिच्या पोटाचं पाय हळूहळू चालते होणार काय 10 मैल जाईल का 10 मैल जाईल का आणि किती भोगली बेडकी सांगा बैल होईल का आणि किती भोगली बेडकी तरी सांगा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी तुझं सैल होईल का तुझं सैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का आणि किती फुगली बेडकी तरी तिचा बैल होईल का एक वेळ अशी होती की आमच्या हाणामारीच्या वाऱ्या व्हायच्या मग आमच्याकडच्या लोकांनी सांगितलं बुवा एवढं काय व्हायचं असेल तर आपल्या वाऱ्या बंद ही गोष्ट खरी आहे की आग्रे लोक हे राजापूरचं शाहीर आज शेवटचा जो शक्तितुरा काय टपावरचा उरलाय तो राजापुरात उरलेला आहे खरं शास्त्र तिकडं आहे आमच्या लांजात पण आहे आमच्या नारायणपूरच्या टपावरचे शाहीर आणि ह्या शाहिराने काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील आणि म्हणून आज बाजार भुसगावांचं फावलेला आहे बुवा हे मी मान्य करतो गाणं घेतोय करून पाश पेरून विष कैकईच्या दंशी हो करून पाश पेरून विष कैकईच्या दंशी अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी अडवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी अडवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी करुणी पाश पेरून विष कैकईच्या दंशी करुणी पाश पेरून विष कैकईच्या दंशी अडवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी अडवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी मी गाणं घेतो आहे 13 घराचं मंडळ 13 घराची धनगरवाडी सगळे झोरे जय गादीचा मालक दुसरा मान आणि गादी घातली इडट लावलं साखरपुडा झाला साखरपुड्याची बांगडी भरल्याने गादीचा मालक ती गादी घालायचा मान त्या झोऱ्याचा आणि मालकी ते पाटण महालातली आई जानाई नवलाई तिच्या लेकरांचा सोहळा 13 जणांचं मंडळ फक्त 13 गाडी आणि जवळजवळ हा कार्यक्रम हाऊसफुल केला पूर्ण गावाला जमत नाही 13 जणांच्या घराने केलं बाळासाहेब झोरे तुमच्या हातात लक्ष्मी आहे हे उत्तम नेतृत्व रामचंद्र जांगळे साहेब तुमच्या पसंतीतून गाणं गातोय झोरे कुळाच्या अर गादीच्या मालका झोरे कुळाच्या गादीच्या मालका रावी गाडी ही बंधू भावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आईचा नाव ही पाटवडे गावाची अगं देवीच्या नावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आईचा नाही पाटवडे गावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आईचा नाही पाटवडे गावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची
11 वाजता पडदा पडणार आहे. आमचंच आपलं हाय तिथं म्हणून ते पडदा पाडत नाही. या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा जो समारोप करतो आहे, माझे प्रतिस्पर्धी पारंपरिक प्रतिस्पर्धी आनंद भावकर, हरी भावकर, शशिकांत भावकर, राकेश परमगिल नसेल त्यांनी आणि कोणी बाळासाहेब झोरे, रामचंद्र जांगळे, दादा येडगे सगळ्यांनी तुम्हाला वाटलं त्यांनी कृपया साधात या. आपण आरती करूया आणि ज्यांना कोणाला पोरांना नाचायचं असेल नाचायला या, नाचूया, आपण आरती करूया. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. गणपती ओवाळू आरती, गणपती बाप्पाला ओवाळू आरती. ओवाळू आरती, गणपती बाप्पाला ओवाळू आरती. जाणाई देवीला ओवाळू आरती, मुंबा देवीला ओवाळू आरती. जाणाई देवीला ओवाळू आरती, मुंबा देवीला ओवाळू आरती. जीवदाणी देवीला ओवाळू आरती, जागे मालकाला ओवाळू आरती. जीवदाणी देवीला ओवाळू आरती, जागे मालकाला ओवाळू आरती. शक्तीच्या गुरुला